नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वनाथ तंबाके सर. आज आपण माय इंग्लिश कोर्स बुक या इंग्रजी विषयाच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकातील युनिट 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर या पाठाचे मराठी भाषांतर, स्पष्टीकरण आणि त्यांचे शब्दार्थ पाहणार आहोत. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर म्हणजेच एका भिकाऱ्याकडून आयुष्यात मिळालेला धडा. हा एका भारतीय समाजसेविका व लेखिका सुधा मूर्ती यांनी लिहिलेला आहे. लेखिकेने तिच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय किस्सा या पाठातून सांगितलेला आहे. चला तर मित्रांनो, पाठाकडे वळूयात. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. शी इज an LIC ऑफिसर earning a good salary. But there was always something strange about her. She was forever unhappy. Whenever I met her, I would start to feel depressed. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. She never had anything positive to say on any subject or about any person. याचं मराठीत अर्थ पाहूयात. मीना माझी चांगली मैत्रीण आहे. विमा अधिकारी म्हणून तिला चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा आहे. पण तिची एक गोष्ट मला कायम खटकत असते. ती नेहमीच दुःखी असायची. कधीही तिला भेटले की मला उदास वाटायचे. तिचे औदासीन्य आणि उपेक्षावादी वृत्ती जणू इतरांकडे आपोआपच पसरायची. कुठलाही विषय किंवा व्यक्ती असो, ती त्याबद्दल कधीही चांगले किंवा सकारात्मक बोलत नसे. फॉर इन्स्टन्स, आय माइट से टू हर, मीना, डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन ही स्कूल. मीनाची ही मानसिकता पटवून देण्यासाठी लेखिका उदाहरण देते आणि ते म्हणते, मीना, तुला कळलं का की राकेश त्याच्या शाळेत पहिला आला ते. Mina's immediate response would be to belittle the achievement. Naturally, his father is a school teacher, she would say. यावर मीना लगेच त्याच्या यशाला कमी लेखत म्हणते, साहजिकच आहे, त्यांचे वडील त्या शाळेत शिक्षक आहेत ना. If I said, Meena, Sweta is a very beautiful girl, isn't she? Meena would be pessimistic. When a pony is young, he looks handsome. It is age that matters. Wait for some time. Sweta will be uglier than anyone you know. यापुढे लेखिका सुधामूर्ती म्हणतात की मीना, श्वेता फारच सुंदर मुलगी आहे. त्यावर मीना लगेच उपहासाने म्हणते, घोड्याचे तट्टू लहान असते तेव्हा सुंदरच दिसते. हा वयाचा परिणाम आहे. थोडी वर्ष थांब श्वेता, तुला इतरांपेक्षा कितीतरी कुरूप वाटेल. या पुढील उदाहरण लेखिका देते आणि म्हणते, मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. बिसाइड्स, हू सेज वॉकिंग इज अ गुड फॉर हेल्थ. देर इज नो प्रूफ. यानंतर लेखिका आणखीन एक उदाहरण देते आणि म्हणते, मीना, आजचा दिवस खूप छान आहे, चल आपण फिरायला जाऊयात. यावर मीना म्हणते, नको, आज खूप उकडतंय आणि जास्त चालले की मला दमायला होतं. तसं पण चालण्याने तब्येतीला फायदा होतो असं तुला कोणी सांगतं? याचा काही पुरावा आहे का? दॅट वॉज मीना. शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट ॲज हर पेरेंट्स लिव्ड इन दिल्ली. शी वॉज अन ओनली child and had the habit of complaining about anything and everything. Naturally, she wasn't a very pleasant company and nobody wanted to visit her. Then one day, Meena was transferred to Bombay and soon we all forgot about her. तर अशा रीतीने ही मीना आहे. तिचे आईवडील दिल्लीत राहायचे, त्यामुळे इथे ती एकटीच एका अपार्टमेंटमध्ये राहायची. ती एकुलती एक मुलगी होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करायची तिला सवयच होती. अर्थातच तिचा सहवास फारसा सुखावह नसल्यामुळे कुणालाही तिला भेटायला आवडत नसे. एके दिवशी मीनाची मुंबईला बदली झाली आणि आम्ही सगळे तिच्याबद्दल पार विसरून गेलो. Many years later, I found myself caught in the rain at Bombay's Flora Fountain. It was pouring and I didn't have an umbrella. I was standing near Akbar's, a popular department store, waiting for the rain to subside. Suddenly, I spotted Meena. My first reaction was to run, even in that pouring rain. I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never-ending complaints. However, I couldn't escape. She had already seen me. काही वर्षानंतर मी एकदा मुंबईच्या फ्लोरा फाउंटेनजवळ पावसात सापडले. पाऊस नुसता कोसळत होता आणि माझ्याकडे छत्रीही नव्हती.
अकबरलेज या लोकप्रिय डिपार्टमेंट स्टोअरजवळ पाऊस कमी व्हायची वाट पाहत लेखिका उभी होती. अचानकच लेखिकेला मीना दिसली. त्या भर पावसात सुद्धा पळून जावे अशी लेखिकेची भावना झाली. तिने मला पाहिले तर तिच्या न संपणाऱ्या तक्रारींचा पाढा या लेखिकेला ऐकावा लागेल अशी लेखिकेला भीती वाटली. पण ती निसटू शकली नाही. तिने लेखिकेला बघितलं अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चिअरफुल. आणि मीनाने या लेखिकेचा हात अतिशय अलगदपणे पकडलं आणि काय ती फारच उत्साहात दिसत होती. हे आय एम रिअली एक्सायटेड. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर? आय एक्सप्लेनड दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क. Then stay with me tonight, she said. Let's chat. Do you know that old friends and memories are precious and rare? मीना म्हणाली, अरे मी किती खुश झाली आहे. जुन्या मैत्रिणींना भेटून फारच छान वाटतं. तू काय करतेस इथं? यावर सुधामूर्ती म्हणतात, मी ऑफिसच्या कामासाठी मुंबईत आले आहे. मग यावर मीना म्हणते, मग आज रात्री माझ्याकडे राहायला चल. यावर आपण खूप गप्पा मारू. जुने मित्र आणि जुन्या आठवणी खूप मौल्यवान असतात आणि दुर्मिळ असतात. ठाऊक आहे ना तुला? आय कुडंट बिलीव्ह इट. वॉज दिस रिअली मीना? आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्वीजिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस शी डिड लुक हॅपी. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. A few strands of grey in her hair reminded me that years had passed. There were a few wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than ever before. या पॅरेग्राफचा मराठीत अर्थ पाहूयात. माझा यावर विश्वास बसेना. ही तीच का मीना होती? मी स्वप्नात तर नाही ना याची खात्री करण्यासाठी स्वतःला चिमटा काढून पाहिला. पण मीना खरोखरच या लेखिकेसमोर उभी होती. लेखिकेचा हात दाबत, हसत आणि हो अतिशय आनंदात. बेंगलुरूमध्ये ती असताना 3 वर्षाच्या काळामध्ये मी तिला असे हसताना कधीही पाहिले नव्हतं. तिच्या केसातल्या काही रुपेरी बटांनी मला काळ उलटल्याची जाणीव करून दिली. तिच्या चेहऱ्यावर थोड्याशा सुरकुत्यासुद्धा दिसत होत्या. पण ती पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसत होती हे मात्र नक्की. फायनली आय मॅनेज्ड टू से, नो मीना, आय कांट स्टे विथ यू टुनाईट. आय हॅव टू अटेंड अ डिनर. गिव्ह मी युअर कार्ड. आय शॅल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस. सुधामूर्ती म्हणतात, नाही मीना, आज रात्री तुझ्याकडे यायला मला जमणार नाही. मला आता एका जेवणासाठी जायचं आहे. मला तुझं कार्ड देऊन ठेव. मी तुला नक्की संपर्क करेन. For a moment, Meena looked disappointed. Let's go and have tea at least, she insisted. But Meena, it's pouring. So what? We will buy an umbrella and then go to the Grand Hotel, she said. We won't get a taxi in this rain, I grumbled. So what? We will walk. सुधामूर्तींच्या या बोलण्यावर मीना थोडीशी नाराज झाल्यासारखी वाटली. मग ती आग्रहाने म्हणाली, चल मग निदान चहा तरी घेऊयात. पण मीना, पाऊस किती पडतोय बाहेर. मग काय झालं, आधी छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलला जाऊ, असं मीना म्हणाली. पण आपल्याला या पावसात टॅक्सी मिळणार नाही, असं लेखिका कुरकुरली. मग यावर मीना म्हणाली, यात काय झालं, आपण चालत जाऊयात. I was very surprised. This wasn't the same Meena I had known. Today, she seemed ready to make any number of adjustments. We reached the Grand Hotel drenched. By then, the only thought in my mind was to find out who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. I was quite curious. Tell me, Meena, is there a Prince Charming who has managed to change you so? मीनाच्या या वागण्याने लेखिका अतिशय चकित झाली. मला माहीत असलेली ती ही मीना नव्हतीच. आज ती कोणतीही तडजोड करायला तयार होती. आम्ही भिजत ग्रँड हॉटेलला पोचलो. नक्की कोणामुळे किंवा कशामुळे या निराशावादी मीनामध्ये एवढा बदल घडून आला हे जाणून घेतले पाहिजे, हा एकच विचार तेवढ्या वेळामध्ये लेखिकेच्या मनात येत होता. लेखिकेची उत्सुकता खूपच वाढली होती. मीना, मला एक सांग, तुला कोणी प्रिन्स चार्मिंग भेटलाय की काय, की ज्याच्यामुळे तुझ्यात एवढा बदल झालाय तो?
Meena was surprised by my question. No, there isn't anyone like that, she said. Then what's that secret of your energy? I asked, like Tendulkar does in the advertisement. She smiled. A beggar changed my life. I was absolutely dumbfounded and she could see it. लेखिकेचा हा प्रश्न ऐकून मीना आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, नाही, असं कुणीही नाही. मग तुझ्या उत्साहाचं रहस्य काय? तेंडुलकर जाहिरातीत विचारतो तसं मी तिला विचारलं. एका भिकाऱ्याने माझे आयुष्य बदलून टाकलं, मीना हसतच उत्तर दिली. लेखिका पूर्णपणे चक्रावून गेलेले मात्र मीनाच्या लक्षात आलं. Yes, a beggar, she repeated, as if to reassure me. He was old and used to stay in front of my house with his 5 years old granddaughter. As you know, I was a chronic pessimist. I used to give my leftovers to this beggar every day. I never spoke to him, nor did he speak to me. One monsoon day, I looked out of my bedroom window and started cursing the rain. I don't know why I did that because I wasn't even getting wet. That day, I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftovers. They went hungry, I am sure. लेखिकेची ही मानसिकता पाहून मीना म्हणाली, होय, एका भिकाऱ्यामुळे. माझी खात्री पटावी म्हणून तिने पुन्हा सांगितलं. एक म्हातारा भिकारी त्याच्या 5 वर्षाच्या नातीबरोबर माझ्या घरासमोर राहायचा. मी किती पक्की निराशावादी होते हे तुला माहीतच आहे. मी त्याला रोज माझ्याकडे शिळं भाकर देत असे. ना मी कधी त्यांच्याशी बोलले, ना तो माझ्याशी कधी बोलला. पावसाळ्यात एक दिवस मी माझ्या बेडरूमवरून खिडकीतून बाहेर पाहत पावसाला शिव्या देत होते. मी भिजतसुद्धा नव्हते, तरीसुद्धा असं का करीत होते मला माहीत नाही. त्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला रोजचं उरलेलं अन्न देऊ शकले नाही. हे नक्कीच उपाशी राहिले असणार. However, what I saw from my window surprised me. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. They were laughing, clapping, and screaming joyously, as if they were in paradise. Hunger and rain did not matter. पण खिडकीतून मी जे पाहिलं त्याने थक्क झाले. तो भिकारी आणि ती लहान मुलगी रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे खेळत होते, हसत होते, टाळ्या वाजवत होते आणि मजेत ओरडत होते. जणू काही ते नंदनवनातच होते. भूक आणि पाऊस दोन्हीमुळे त्यांना काहीच फरक पडलेला नव्हता. दे वेअर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी. आय एनव्हीड देअर झिस्ट फॉर लाईफ. ते दोघेही पूर्णपणे भिजले होते आणि खूप आनंदात होते. त्यांच्या जीवनातला तो उत्कट उत्साह पाहून मला मात्र हेवा किंवा मत्सर वाटू लागला. That scene forced me to look at my own life. I realized I had so many comforts, none of which they had, but they had the most important of all asset, one which I lacked. They knew how to be happy with life as it was. I felt ashamed of myself. I even started to make a list of what I had and what I did not have. I found I had more to be grateful for than most people could imagine. That day, I decided to change my attitude towards life, using the beggar as my role model. त्या दृश्याने मला स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहण्यास भाग पाडले. मला जाणीव झाली की ज्या सुखसोयीमध्ये मी राहते त्यापैकी काहीही त्यांच्याकडे नाही, मात्र त्यांच्याकडे एक अशी मौलिक गोष्ट आहे की जी माझ्याकडे नाही. आयुष्य जसं आहे त्यात आनंदी कसं राहायचं हे त्यांना ठाऊक आहे. मला स्वतःचीच लाज वाटली. मी माझ्याकडे काय आहे आणि काय नाही याची चक्क यादी बनवू लागले. माझ्या लक्षात आले की अनेक लोक विचारही करू शकणार नाहीत अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे आहेत, ज्याबद्दल मला कृतज्ञ वाटलं पाहिजे. त्या दिवशी त्या भिकाऱ्याला मी माझा आदर्श मानलं आणि आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलायचं ठरविलं. आफ्टर अ लॉंग पॉज, आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. Once this realization dawned, she said, it took me almost 2 years to put the change into effect. Now nothing matters. I am always happy. I find happiness in every small thing, in every situation and in every person. खूप वेळ शांततेत गेल्यानंतर लेखिका मीनाला विचारलं की स्वतःमध्ये बदल घडवून आणायला किती वेळ लागला.
ती म्हणाली, एकदा त्या जाणीवेची अनुभूती झाल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला जवळपास 2 वर्ष लागली. आता मला कोणत्याच गोष्टीचं फरक पडत नाही. मी कायम आनंदी असते. प्रत्येक छोट्या गोष्टीत, प्रत्येक घटनेत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मला आनंद दिसतो. Did you give any Gurudakshina to your Guru? I asked. No, unfortunately, by the time I understood things, he was dead. But I sponsored his granddaughter to a boarding school as a mark of respect to him. त्यावर लेखिका सुधामूर्ती विचारतात, तुझ्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिलीस की नाही? दुर्दैवाने नाही. मला त्या गोष्टींची जाणीव होईपर्यंत तो मरण पावला होता. पण त्याच्या नातीच्या बोर्डिंग स्कूलची जबाबदारी उचलून मी त्याला आदरांजली वाहिली.